राज्यातील 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या इम्तियाज खाननं कला शाखेतून 79.83% गुण मिळवत यश संपादित केले। दिव्यांग असतानाही अभ्यासामध्ये सातत्य ठेवत अथक परिश्रमातून त्यानं हे यश मिळवलेलं आहे। या संदर्भात इम्तियाज खान याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहिला। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थी माझ्यासोबत आहे। डोळ्याने दिव्यांग आहे, इम्तियाज खान असं त्याचं नाव आहे। जवळपास 79% घेऊन तो पास आउट झालेला आहे। एकूणच कसा राहिलाय त्याचा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। इम्तियाज भाऊ, लोकशाही टीव्ही तर्फे तुझं खूप खूप अभिनंदन। तू ज्या पद्धतीने मेहनतीने पास आउट झालास, कशा पद्धतीने ते एकूणच 12वीच्या अभ्यासक्रमात तुम्ही तयारी केलेली होती त्याबद्दल सांग। सगळ्यात आधी धन्यवाद तुमचं। 12वीच्या अभ्यासाचं प्रिपरेशन म्हटलं तर मी जेव्हापासून आमचे क्लासेस चालू झाले 12वीचे तेव्हापासूनच मी अभ्यासाला लागलो। फक्त अभ्यासात मी सातत्य ठेवलं आणि रेग्युलर क्लासेस केले आणि सतत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राहिलो। क्लासेस म्हणजे जे शाळेचे क्लासेस आहेत ते खासगी कुठले लावले नाही? किती तास तू दररोज शाळा आणि त्याच्यानंतर जे आहे ते घरी जाऊन सुद्धा अभ्यास करत होतास? आधी कॉलेजचा अभ्यास कॉलेजमध्ये 7:30 पासून ते 12 पर्यंत, नंतर घरी गेल्यानंतर दुपारी 1-1.5 तास, नंतर संध्याकाळी थोडंफार आणि कॉलेजला येण्याआधी सकाळी थोडं रिव्हिजन आदल्या दिवशीचा। भविष्यामध्ये आता काय करायचा विचार ठरवला? भविष्यामध्ये लॉ करून वकील व्हायचं माझे ध्येय आहे आणि समाजाकरिता काहीतरी आपल्याकडून उत्तम व्हावं, तेच माझी अपेक्षा आहे। आणि आता भविष्यामध्ये त्याला लॉ करून वकील होऊन समाजसेवा करायची आहे अशी अपेक्षा त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना बोलून दाखविली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।